म्हाडाचे निर्धारित केलेले दरानुसार रक्कम भरलेली आहे, त्यामुळे भूखंड मोफत देण्यात आलेले नाही. आणि हे जे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे हे 25 सप्टेंबरला 25 बीएमसीने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल अंतर्गत सार्वजनिक ई टेंडरद्वारे प्रसिद्ध केलं होतं. 3 नोव्हेंबरला 2025ला एसव्हीकेमने सहभाग घेतला. या मैदानात आमच्या थेट वाटप झालेला नाही. निविदा प्रक्रियेमध्ये एकूण 7 स्पर्धक होते. जेएसडब्ल्यू होतो, एक इंडो पार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट होती, सुप्रीम हॉस्पिटॅलिटी होती, जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ नांदेडची होती, खेलो मारो स्पोर्ट्स होती आणि 002 पिंकल बॉल अशी एक 6वी होती ना श्री विलेपार्ला होती. त्यामुळे ही प्रक्रिया एकतर्फी किंवा मर्यादित संस्थेसाठी नव्हती. त्यामुळे बीएमसीने राबवलेली ही प्रक्रिया पारदर्शक होती. त्यापैकी एसव्हीकेम सर्वोच्च गुणासह प्रथम क्रमांक मिळवला. बीएमसीला 50% रेव्हेन्यू शेअरच्या आधारित आम्हाला दिलेला आहे. सर्व कॅपिटल मेंटेनन्स ऑपरेशन खर्च एसव्हीकेम 10 वर्ष करणार आहे. याशिवाय बीएमसीला अतिरिक्त आर्थिक लाभ मिळणार आहे. दरवर्षी 1 लाख फी वेगळी, 25 लाख परफॉर्मन्स गॅरंटी आहे. जमीन क्षेत्रफळ 1157 एकर आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल अंधेरीची मालकी बीएमसीचीच राहणार आहे. मालकीचे कोणतेही हस्तांतरण एसव्हीकेमला होणार नाहीये. सर्व क्रीडासाठी युजर चार्जेस बीएमसी निश्चित करणार आहे. त्याचा बुकिंग बी बीएमसी करणार आहे. फायनान्शियल ऑडिट बीएमसी मार्फत त्रैमासिक होणार आहे. बीएमसीसाठी दरवर्षी 30 दिवस राखीव असतील. सर्वसामान्य नागरिकांसाठी सुविधा खुली असेल. दिव्यांग, विशेष गरजा असलेली मुलं व ज्येष्ठ नागरिक या सर्वांसाठी विशेष क्रीडा उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. सध्या फक्त मैदानी खेळ उपलब्ध आहे. इंडोर खेळामध्ये वाढ होणार आहे. आणि तसंच म्हाडामध्ये बी भाडापट्ट्यावर लीजवर दिलेला आहे. 3 वर्षाची लायसन्स आहे आणि लायसन्सच्या अटीनुसार म्हाडाला ते रद्द करून ताबा परत घेण्याची मुभा आहे. आणि भूखंडाच्या क्षेत्रफळ मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं आहे त्याप्रमाणे आहे. आणि कुठलाही याच्यामध्ये म्हाडाचे जे आम्हाला भूखंड दिलेले आहे ते सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 3 तास सर्व जनतेसाठी खुला ठेवण्याची अट आहे. आणि जर आपण हे जे पाहिले जे काय कंडिशनमध्ये आहे ते आपल्याला पाहून आपल्यालाही नवे वाटेल. या तरीकेने ते आता भूखंड तिथे आहे. आणि आमची जे म्हणणं आहे उद्देश सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असलेली क्रीडा उद्यान सुविधा विकसित करणे असे सगळी चीज माझी मनापासून क्लिअर आहे. आणि आम्ही का घेतलंय आपल्याला सांगतो. 2036च्या ऑलिम्पिक तसंच इतर मोठा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी आयोजन करण्यासाठी दिशेने वाटचाल करत आहे. त्यासाठी केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर क्रीडा संस्कृती मजबूत करणे गरजेचे आहे. मुंबईचे तरुण खेळाडूंना चांगली सुविधा, सातत्यपूर्ण प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन मिळाले त्यातून भविष्यातील विजेते घडू शकतात. याच उद्देशाने मुंबईच्या 1 लाख तरुणांपर्यंत जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. एसव्हीकेमच्या माहितीनुसार संस्थेने आतापर्यंत एकात्मिक क्रीडा परिसंस्था विकसित करण्यासाठी 100 कोटी रुपयाहून जास्त गुंतवणूक केली आहे. आणि मुंबईला आम्ही काही देऊ शकलो नाहीये. त्यामागे आमची हे सगळी मनापासूनची भूमिका है. हिंदी में बोलूं क्या? बोलूं. भारत 2036 ओलंपिक खेलों
और बड़े बड़े अंतर्राष्ट्रीय खेल आयोजनों की मेजबानी की अपनी महत्वाकांक्षा की दिशा में आगे बढ़ रहा है। इस लक्ष्य को हासिल करने के लिए हम मजबूत खेल बुनियादी ढांचे के साथ साथ एक मजबूत खेल संस्कृति की भी विकसित करनी होगी। मुंबई को ऐसी आधुनिक और अच्छी तरीके से संचालित खेल सुविधा की जरूरत है जहां युवा खिलाड़ी नियमित रूप से प्रशिक्षण ले सके, आम लोगों को खेलों से जुड़ सके और भविष्य में चैंपियन अपने सफर की शुरुआत कर सके। हमारा प्रयास इस नींव को मजबूत करना है। हम मुंबई के 1 लाख युवाओं के लिए विश्व स्तरीय स्पोर्ट्स इकोसिस्टम विकसित करने का हमारा प्रतिबंध 90 वर्षों से अधिक संस्था निर्माण करने के अनुभव वाली सार्वजनिक चैरिटेबल ट्रस्ट रूप में एसवीकेएम ने एकीकृत खेल सुविधा और स्पोर्ट्स इकोसिस्टम के विकास के लिए 100 करोड़ से अधिक का निवेश किया है। एसवीकेएम खेलों के युवाओं की शिक्षा उनके समग्र विकास का एक महत्वपूर्ण हिस्सा मानती है और ये सब हमारे को करने की इच्छा शक्ति है। अभी आपको एक छोटा प्रेजेंटेशन देना चाहते, वो भी आप देख लीजिए और फिर मैं आपसे बात करना चाहता हूं। मी माननीय अमरीश भाई श्री विले पार्ले खेलमणी मंडळचे अध्यक्ष यांचे आभार मानतो की त्याने वस्तुस्थिती आणि खुलासा आपल्या सर्वांच्या समक्ष दिलेला आहे। आपल्याला मीडिया किटमध्ये हे सर डॉक्युमेंट सुद्धा देण्यात आलेले आहे। जेव्हा आपल्याकडे आम्ही जाणार आहोत तेव्हा आपल्याला काय प्रश्न विचार खुलासा करायचे असेल तर नक्कीच करणार। त्याच्या आधी साहेबांचे आदेशाप्रमाणे एसवीकेएम गाजलेली शिक्षणा क्षेत्रामध्ये पुढाकार घेतलेली भारतामध्ये संस्था सर्वांना जाणीव आहे, पण कदाचित अनेक मान्यवरांना ही माहिती नसेल की स्पोर्ट्समध्ये आम्ही सुद्धा काय केलेलं आहे। साहेबांचा जे उद्देश आहे आणि संस्थाचा उद्देश आहे की युवा पिढीच्या विद्यार्थ्यांचा चौमुखी विकास होणे आवश्यक आहे। त्याच्यात फक्त शिक्षण नव्हे तर खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, स्कूल ऑफ म्युझिक अनेक गोष्टी करण्यात आलेल्या आहे। आज आम्ही आपले समक्ष आमचे मंडळाच्या खेळाचे संबंधी देशव्यापी कशा पद्धतीने आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे, टुर्नामेंट्स आयोजित करण्यात आले।